अनेक खेळाडू मैदानाच्या सोफ्यावर दिसत आहेत, त्यामुळे ज्या ज्या वेळी चेंडू जातोय कृपया तो चेंडू मैदानावरती आणण्याचं आपल्याला मी विनंती करतोय. या दरम्यान आपण पाहतोय साईरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे संघाचे ओनर उमेश म्हात्रे आणि अजय म्हात्रे यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातो. मी विनंती करतो अमित दादा नाईक यांना की आपल्या शुभ हस्ते उमेशजी म्हात्रे आणि अजयजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. दरवर्षीप्रमाणे सालबाद प्रमाणे यावर्षी आपण पाहतोय साई इरा पुरस्कृत बीसीसी अगरसुरे संघ सलग तिसऱ्या पर्वामध्ये या स्पर्धेसाठी उतरलाय आणि उमेशजी म्हात्रे आणि अजयजी म्हात्रे हे दोन ओनर आहेत. त्यांचा यथोचित मान सन्मान अमित दादा नाईक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय केला जातोय. त्याचबरोबरीने एसके एंटरप्राइजेस शेवरेलन बोरीस संघाचे टीम ओनर पंकज पाटील आणि केतन पाटील यांना सुद्धा विनंती असणार आहे, आपण सुद्धा आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मैदानावरती सामना सुरू होतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. माई समाज हा एकत्रित आलेला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ गेला लॉंगॉनच्या दिशेनं सीमारेषा पार चौकार. वरती आलेली आहेत. आज खऱ्या अर्थानं एक आक्रमक रूप धारण केलंय फलंदाज मिरज घरतने. आक्रमक फलंदाजीचा आविष्कार मैदानावरती पेश करतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र चेंडू नक्कीच स्टंपचा वेध घेतला, तदनंतर तो मात्र या ठिकाणी जोपर्यंत फेकणार तोपर्यंत 2 धावा फलकावरती जमा केलेली आहेत. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते, चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळतोय, चांगलं कम्युनिकेशन पाहायला मिळते आणि त्याचमुळे 2 धावा फलकावरती जमा केल्यात. 15 धावा फलकावरती आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 बॉल कंप्लीट झालेत. गोलंदाज आपण गौरव काठे मैदानावरती पाहतोय. अंतिम बॉल असेल पहिल्या षटकातील. शेवटला बॉलवरती मोठा फटका लॉफ्ट केलंय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आला. एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव पूर्ण करत असताना चेंडू सीमा पार चौकार. पंकजजी पाटील आणि केतनजी पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी प्रशांत पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पंकजजी पाटील आणि केतन पाटील यांचा शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपण करायचा आहे. सलग 3ऱ्या वर्षी हा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये उतरलाय, त्याबद्दल आपण पाहतोय एसके एंटरप्राइजेस आणि शेवरेलन बोरीस संघाचे ओनर केतन पाटील यांचा शुभ सन्मान केला जातोय. तसेच त्यांचे दुसरे ओनर पंकजजी पाटील यांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रितेश. आपण पाहतोय सन्मान्य अभिजित राणे साहेब यांचा संघ या ठिकाणी नागेश्वर आवास आणि दुसऱ्या बाजूला आदिश्री स्पोर्ट्स कार्यालय संघाचे संघमालक राकेश पाटील यांचा हा संघ. दोनही संघ मालकांना देखील हार्दिक शुभेच्छा देऊया.
आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, म्हणूनच ही स्पर्धा मात्र पूर्णत्वाला जात आहे. म्हणजेच या स्पर्धेमध्ये जेवढे संघ मालक आहेत या संघ मालकांचा देखील मोठा हातभार आहे, म्हणूनच आपण ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकतो. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या. सेकंड ओव्हर हाताळत असताना ओमकार राणे मैदानावरती आलाय. ओमकार राणेला इथे कमबॅक करावा लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती दबाव आणावा लागेल. जर आपला या मॅचमध्ये कमी धावांवरती रोखायचं असेल तर आता इथे विकेट घेणं हाच एक पर्याय आहे. पहिलाच बॉल असेल. पहिला बॉल इथे मात्र नक्कीच लोअर फुल टॉस, त्याला खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडचा वापर केला. खराब क्षेत्ररक्षण चेंडू सरळ गेला सीमारेषा पार, चौकार. धाबा धावफलकावरती पूर्ण झालेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी आज आपल्याला या ठिकाणी अधिश्री स्पोर्ट कार्ले या संघाकडून पाहायला मिळतोय. संघ कॅप्टन मिरज घरत आपण पाहतोय. फलंदाजी असू द्या, गोलंदाजी असू द्या, ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये ग्रामीणची स्पर्धा असू द्या किंवा व्यावसायिक स्पर्धा असू द्या, प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप चांगलं काम केलंय. त्याला साथ देत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी प्रसाद भगत सुरुवात खूप चांगली केली आहे. चौकाराने या ठिकाणी श्री गणेशा केलाय. आता पाहूया संपूर्ण इनिंगमध्ये त्याचा खेळ कशा पद्धतीने असेल. सेकंड बॉल. आहा, मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. जेव्हा तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तेव्हा तुमची बॉडी बॅलन्स, तुमचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी शॉट सिलेक्शन, फुटवर्क मुवमेंट असेल, प्रेझेन्स ऑफ माइंड असेल, या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. या गोष्टींमध्ये तुमचं अर्थातच जर व्यवस्थित तुम्ही खेळत असाल तरच त्या फटक्याचं रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये होऊ शकतं. आहा, बॅटची एज घेतली आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव तर कंप्लीट केली आहे. एका धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा बदलाव. 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आल्यात. आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय. गेली 2 पर्व आपण आनंदानं, उत्साहानं, गुण्यागोविंदानं पार पाडलेले आहेत आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण पदार्पण केले. देवाचरणी हीच प्रार्थना करतोय की ही पर्व अशीच अविरतपणे निरंतर सुरू राहो, जेणेकरून आपण या ठिकाणी या निमित्तानं एकत्र भेटू. चांगला बॉल आहे, वेगवान बॉल, जलद गतीचा हा गोलंदाज आपण पाहतोय मैदानावरती. टप्पा पडला, तदनंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा नजराणा पेश करत असताना ओमकार राणेच्या वतीनं पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा अपवाद वगळता येणारे 3 बॉल्स खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. येणारे 2 बॉल अजून देखील शिल्लक. हा 5वा बॉल, लो फुल टॉस, त्याला मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न केला परंतु इथे प्रयत्न फसला आणि फलंदाज मिरज गरत बॅक टू द पॅव्हलियन. आगरसुरे या गावातील आपण पाहतोय मयुरेश पाटील आता मैदानावरती प्रस्थान करतोय. आज खऱ्या अर्थानं प्रत्येक गावातील खेळाडूंना या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने संधी मिळणार आहे. कारण अशा या स्पर्धेमध्ये जेव्हा आपण खेळत असताना आपला परफॉर्मन्स खूप चांगला झाला तर येणाऱ्या आगामी काळामध्ये देखील मोठमोठ्या स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सिलेक्ट केले जातं. आज खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर माळी समाज हा जो आहे या समाजामध्ये खूप सारे आपले ज्येष्ठ मंडळी आहेत. कोणी राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे. मग कलाक्रीडा असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य असेल, या विविध क्षेत्रामध्ये माळी समाज प्रीमियर लीग, माळी समाज आज खऱ्या अर्थानं खूप उंचावरती आहे. चांगला बॉल आहे या ठिकाणी पुन्हा एकदा बॅकवर्ड डिप स्क्वेअरच्या दिशेनं चेंडू वेगाने गेला, सीमारेषा पलीकडे येतोय, चौकार. आपण पाहतोय ज्यांच्या नावाची ओळख करून देण्याची काही गरज नाहीये. आपल्या थेरोंड गावातील ज्यांनी आपला प्रवास सुरू केला, मग अलिबाग तालुका असेल, रायगड जिल्हा असेल आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचे स्कोरर
म्हणून दर्णे गुरुजींची ओळख आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे किती नो बॉल गेले, किती डॉट बॉल झाले, किती खऱ्या अर्थानं फ्री हिट झाल्या, षटकारांची हॅट्रिक किती झाल्या, या सगळ्यांची नोंद ही त्यांच्याकडे मॅन्युअली आहे. कोणत्याही प्रकारचा लॅपटॉप कम्प्युटर ते वापरत नाहीयेत, फक्त मॅन्युअली सगळं काम करत असतात. आणि त्यांनी सांगितलंय की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 5 बोल्ड झालेले आहेत आणि टोटल विकेट 20 झालेले आहेत. संघाची धावसंख्या फलकावरती आतापर्यंत 28 आलेली आहे. अक्षय राऊत हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. आहा, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू जागीच थांबलेला आहे. जेव्हा रिव्हर्स खेळत असतो तेव्हा नक्कीच आपण कॉन्फिडन्स असणं फार गरजेचं आहे. तो कॉन्फिडन्स होता परंतु परफेक्ट कनेक्शन नाहीये, त्याचमुळे हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. गोलंदाज या ठिकाणी अक्षय राऊत आपण पाहतोय. मापगावचा हा खेळाडू, मापगावमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी सुरू केला आणि आज संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये नक्कीच त्याचं नाव घेतलं जातं. परंतु आता व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. आता झालेली रिसेंटली स्पर्धा आपण पाहिली ती म्हणजेच कनकेश्वर झिराड या स्पर्धेमध्ये जो प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तो मापगाव संघ, त्यातील हा खेळाडू आपण पाहतोय अक्षय. चांगला फटका, फटक्यामध्ये ताकद आहे, टायमिंग आहे, नजाकत आहे. पाठवले सीमारेषेच्या दिशेनं, वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि हा चेंडू मात्र येतोय सीमा पार, षटकार. अरे दीवानो मुझे 35 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. खूप चांगली सुरुवात आदिश्री स्पोर्ट कारले या संघाने केलेली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर दोनही संघांमध्ये चांगले चांगले खेळाडू आहेत. पण पाहूया या मॅच मध्ये कोणता संघ विजय होतोय. मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू सरळ गेला सीमारेषा पलीकडे, येतो एक ब्रँडेड षटकार. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आलेले आहेत. 16वा 6 या स्पर्धेमधील आपण पाहतोय आतापर्यंत मारलेला आहे. आणि आतापर्यंत टायमिंग पाहिलं तर 9:56 झालेले आहेत. 9 मिनिटं 10 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेनं. आतापर्यंत 41 धावा धावफलकावरती आलेले आहेत. या षटकातील शेवटचे 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहे. चांगली फलंदाजी केली आहे आदिशी स्पोर्ट कारले या संघानं. प्रतिस्पर्धी संघावरती दबाव आणलेला आहे. परंतु या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंबहुना या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र व्हायचं असेल तर आता या ठिकाणी अक्षय राऊत या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल. धावांवरती अंकुश लावावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजानं आक्रमक फलंदाजीचा आविष्कार आता या आझाद करू मैदानावरती दाखवायला सुरुवात केली आहे. मिरज घरत जरी बाद झाला असेल तरी हे दोनही फलंदाज सांगून देत आहेत की कोणत्याही प्रकारचा प्रेशर न घेता एक नैसर्गिक खेळ, एक नॅचरल खेळ मैदानावरती पेश करत असताना पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बघा, सरळ बॅटने जर धावा येत असतील मग स्विच हिट करण्याची गरज काय, हे देखील प्रश्नचिन्ह आता उभं राहिलंय. कारण सरळ बॅटने धावा येत आहेत, धावांची लयलूट मात्र फलंदाज करत आहेत. परंतु या चेंडूवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये मात्र यश प्राप्त झालं नाहीये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत आहे तरी दोनही चेंडू मात्र तो स्विच करण्यासाठी गेला आणि लगातारचे दोनही बॉल या ठिकाणी डॉट आलेत. बघा दर्णे गुरुजी, अगोदरच्या 2 बॉलवरती 2 षटकार आल्यानंतर एखादा फलंदाज काय करेल, जोपर्यंत सरळ बॅटने धावा येतो तुम्हाला तोच प्रयत्न करेल. परंतु इथे काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळतोय. लगातारचे 2 बॉल डॉट आलेत. आहा, आता मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं हा चेंडू गेला. लगातारचे 3 बॉल डॉट आलेत. बघा, तिसऱ्या षटकामध्ये खूप चांगला कमबॅक हा मात्र अक्षय राऊतने केलेला आहे. 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि बॅटिंग करत असताना धावफलकावरती 41 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये तब्बल 50 डॉट बॉल आतापर्यंत झालेले आहेत. एका बाजूला आदिशी स्पोर्ट कारले, दुसऱ्या बाजूला अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास, या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार. आणि खेळत असताना आतापर्यंत 3 ओव्हर्समध्ये 1 गडी बाद 41 अशी धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे.
चौथ्या ओव्हरमध्ये पाहूया या गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये कशा पद्धतीने खेळ असेल. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवासे संघाला जिंकायचं असेल तर कमीत कमी धावांवरती रोखावं लागणार आहे. पहिल्याच 3 ओव्हरमध्ये धावांची लयलूट करत असताना आपल्याला कार्ले संघाचे फलंदाज दिसले. पुन्हा एकदा ओमकार राणे मैदानावरती आलेले आहे. आपल्या षटकातील हे दुसरं आपलं स्वतःचं दुसरं षटक आहे, परंतु संघासाठी हे चौथं षटक आहे. पाहूया चौथ्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे, फलंदाजांना रोखणार का. चांगला बॉल आहे, तितका चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगानं आलेला आहे, कॅच पकडणार का. हो 100% एफर्ट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. नक्कीच जरी कॅच पकडला नसेल तरी आपल्या संघासाठी इथे धावा त्याने वाचवलेल्या आहेत. नक्कीच मित्रांनो टाळ्या झालं पाहिजे या क्षेत्ररक्षकासाठी ज्याने खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. जर कॅच होत नसेल तरी तुम्ही चेंडू अडवा, जेणेकरून येणाऱ्या धावा आहेत त्या वाचल्या जातील, आणि तोच प्रयत्न हा या ठिकाणी मात्र केलेला आहे. 2 धावा धावफलकावरती ऍड झालेल्या आहेत. 43 धावा आतापर्यंत धावफलकावरती पूर्ण झाल्यात. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पुन्हा एकदा आहा, इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, बॅटची हलकीशी कडा घेतली आणि फलंदाज या ठिकाणी मात्र मयुरेश पाटील बॅक टू द पवेलियन. फलंदाज रोहन घरत मैदानावरती जातोय. रांजणपाडा गावचा हा खेळाडू. आज पाहूया खऱ्या अर्थानं अधिश्री स्पोर्ट कार्ले या संघामधून खेळत असताना त्याचा खेळ कशा पद्धतीने असणार आहे. बघा, पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा खूप चांगल्या पद्धतीने आल्या. तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 बॉल्समध्ये देखील खूप चांगल्या धावा काढल्या. तदनंतर मात्र इथे धावांची मात्र गती फार कमी पाहायला मिळाली. प्रतिस्पर्धी संघाने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट हा असा खेळ आहे, या खेळामध्ये कधी आघाडी, कधी पिछाडी, कधी आघाडी, कधी पिछाडी, अशा पद्धतीचा हा खेळ आहे. म्हणून असं म्हणतात की राजकारण आणि क्रिकेट याच्यामध्ये तेवढासा काही फरक नाहीये. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. आहा, लो फुल टॉस बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, आणि इथे मात्र 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेल्या आहेत. स्ट्रगल, संघर्ष, मेहनत ही मात्र मैदानावरती पाहायला मिळते. जिथे मोठे फटके येत नसतील तर एकेरी आणि दुहेरीवरती इथे प्राधान्य दिले जाते. 45 धावा धावफलकावरती आलेले आहेत. आहा, चांगला बॉल, परंतु पंचांनी नक्कीच या ठिकाणी वाईट घोषित केला. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बकवाल सर आणि त्यांच्या समवेत पुरुषोत्तम भगत सर, हे 2 पंच, आणि तसेच आमचे शैलेजी महाडिक हे 3 अंपायर्स आपण पाहतो या स्पर्धेसाठी आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी ओमकार राणे. आहा, मोठा फटका खेळायचा होता, बॅटची एज घेतली आहे, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद. नवीन फलंदाज, ज्या फलंदाजाचा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर फलंदाजानं कित्येक स्पर्धेमध्ये मॅच आपल्या बाजूने खेचून आणलेले आहेत, असा भेरचे संघाचा प्रणय मात्र मैदानावरती गेलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 46 आलेली आहे. 46 रन्स आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत. प्रणय मात्र ॲज अ पिंच हिटर म्हणून नेहमीच तो आपल्या संघासाठी चांगला खेळ करत असतो, आणि आज आपल्या संघाला येथे नितांत गरज आहे. शर्तीचे प्रयत्न मैदानावरती करावे लागतील. एक खऱ्या अर्थानं मोठे मोठे फटके मारावे लागतील, कारण आता या इनिंग मधील शेवटले काही चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. पुन्हा एकदा आहा, मोठा फटका आल्यास पावली मी सांगितलं, परंतु इथे फटक्यामध्ये एलिव्हेशन ॲक्युरेट नाहीये. उंची कमी होती, लांबी अर्थातच उंची जास्त, लांबी कमी होती, आणि त्याचमुळे मात्र प्रणय म्हात्रे डक आउट स्वरूपात तंबूमध्ये परत.
तर श्रावणी स्पोर्ट चौल या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण मात्र इनिंग ब्रेक झाला की लगेचच टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा नवीन फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. विशाल घरत पाहूया आपल्या संघासाठी आता किती धावा जमा करणार आहेत, कारण धावांची गती फार कमी पाहायला मिळते. आतापर्यंत 46 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आदिलशी स्पोर्ट कारले या संघाच्या. मोठा फटका खेळायचा होता परंतु परफेक्ट कनेक्शन नाही. मिड ऑफच्या दिशेनं हा बॉल गेला. फक्त एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. बघा आपल्यासाठी 1 मिनिट फक्त शिल्लक आहे. त्या 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ही ओव्हर सुरू करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला जे काही कारवाई असेल त्याला मात्र सामोरं जावं लागेल. जाऊया मॅचच्या दिशेनं. दोनही संघ आपापसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने भिडत आहेत. क्रिकेटचा थरार मात्र मध्ये पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल टप्पा पडला, तदनंतर या ठिकाणी स्लाइडली टर्न झाला आणि त्याचमुळे मात्र इथे धावा मिळणार नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे गोलंदाज अमोल राणेनं. ओमकार राणेने पहा फक्त 6 धावा दिलेल्या आहेत आणि 3 विकेट्स प्राप्त केले आहेत आणि 3 डॉट बॉल त्यांनी फेकलेले आहेत. खरं आता त्याचा स्पेल खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहायला मिळाला. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल पंचांकडे अपील केली आहे. चेंडू फाईन लेगच्या दिशेनं गेला आणि इथे एक सिंगल धाव मात्र लेग बाईट स्वरूपात पूर्ण केलेली आहे. एक धावेच्या साह्यानं संघ पुढे सरकत आहे. परंतु सुरुवात खूप चांगली केली होती दरणे गुरुजी. मिरज घरतने आणि त्याचबरोबर त्याच्या सहकारी याने सुरुवात खूप चांगली दिली होती. परंतु अंतिम क्षणाला आपण पाहतोय इथे तेवढी काही सुरुवात शेवट चांगले करू शकले नाहीयेत. अजून देखील आपल्याकडे 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये मोठे फटके आले तर एक चांगला सन्मानजनक स्कोर, एक टफ फाईट स्कोर नक्कीच इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा अमोल राणे. षटकातील 3रा बॉल असेल. मोठा फटका खेळायचा होता. फटका फसला. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे, पकडलाय कॅच आणि ते मात्र फलंदाज बाद. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक तो आपल्या नावावरती करणार का? बघा मी नेहमीच रेकॉर्ड सांगत असतो. इंटरनॅशनल मध्ये टेस्ट करिअरमध्ये पहिली हॅट्रिक घेणारा स्प्रेड्स पोपोर यांनी टेस्ट करिअरमध्ये पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. जर आपण ओडीआयचा विचार केला तर ओडीआय मध्ये पाकिस्तानचा जलालुद्दीन यांनी पहिली विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. आणि T20 मध्ये आपण पाहिलं तर T20 या खेळामध्ये अर्थातच ऑस्ट्रेलिया संघाचा ब्रेट ली यांनी बांगलादेश विरुद्ध पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती केली होती. आता या माई समाज प्रीमियर लीग मध्ये अर्थातच
अमोल आपल्या नावावरती पहिली हॅट्रिक जमा करेल का हे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. हॅट्रिक बॉल, आहा हॅट्रिक बॉल इथे मात्र बीमर स्वरूपाचा आणि शेवटी मात्र फायलिंगच्या दिशेनं वेगानं गेला, सळ गेला, सीमा पार, येतोय चौकार. आहेत एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट हे समीकरण असणार आहे. त्यामुळे ही सुवर्ण संधी फलंदाजाकडे आहे. धावांवरती नक्कीच या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने भरारी घ्यायची असेल तर या चेंडूवरती मोठा फटका येणं फार गरजेचं. आहा चांगला बॉल आहे, खूप चांगल्या पद्धतीने कंबाईन केलंय गोलंदाज या ठिकाणी अमोल राणेनं. 5 बॉल आतापर्यंत कंप्लीट झालेले आहेत. या इनिंग मधील आता शेवटला बॉल असेल. या शेवटल्या बॉलवरती किती धावा येणार आहेत. आतापर्यंत बॅटिंग करत असताना 53 या धावसंख्येवरती मजल मारलेली आहे. अंतिम बॉल, अंतिम बॉल इथे मात्र खराब चेंडू, पंचांकडे अपील केले, फलंदाज नक्कीच इथे स्टंपिंग केले परंतु वाईट बॉल आणि फलंदाज बाद. हे देखील आता या ठिकाणी नक्कीच पाहण्यायोग्य असेल. अंतिम बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटला बॉलवरती मोठा फटका, लॉफ्ट केलं, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि ते मात्र फलंदाज बाद. समालोचक कपिल ठाकूर यांकडे धन्यवाद. क्षमा असावी, या ठिकाणी थोडस स्कोर मध्ये बदलाव होतोय. एक शेवटला वाईट बॉल होता तो मात्र कन्सिडर केला नव्हता. त्यामुळे 54 धावा धावफलकावरती पूर्ण झालेल्या आहेत. तर 55 धावेचं लक्ष्य हे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघासमोर असणार आहे. जाऊया आपण कपिल ठाकूर यांकडे. धन्यवाद. टॉस केला जातोय. संदेशजी गुंजाळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला सिया वॉरियर्स देवघर आणि दुसऱ्या बाजूला श्रावणी स्पोर्ट्स चौल संघ आपण पाहतोय. एका बाजूला प्रमोद राऊत, दुसऱ्या बाजूला संतोष दक्षिकर, एकाच संघातून खेळणारे खेळाडू आज मात्र एकमेकांविरुद्ध. टेल कॉल जो केलाय प्रमोद याने हेड आलाय. टॉस जिंकलाय सिया वॉरियर देवघर संघाने. टॉस जिंकलाय निर्णायक असेल आणि एकंदरीत नाईटची स्पर्धा आहे त्यामुळे किती चॅलेंजिंग असेल नाईट मध्ये खेळणं. ॲक्च्युली डे नाईट खेळणं आणि नाईट खेळण्यामध्ये फरक पडतो. बॉल साईड होणं खूप महत्त्वाची गोष्ट असते त्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त कमी रन देऊन आपण करू शकतो, जिंकू शकतो. आणि त्याच्यामध्ये आपण नाईट्समध्ये आपण आणि डेमध्ये गेम फरक पडतो. ओके, तर ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना कमीत कमी राऊंड्समध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि फिल्डिंग घेतो आम्ही.
एकंदरीत किती धावसंख्या टार्गेट असेल समोरच्या संघाला त्या धावसंख्येपर्यंत जर तुम्ही रोखलं तर तुम्ही धावसंख्या इझिली चेस करू शकता. असं एकंदरीत मनात काही ठराविक टार्गेट आहे का? 5 ओव्हर मॅचमध्ये साधारण आम्ही एक 40 आणि 50 मध्ये आम्ही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करूया. Okay, thank you. All the best. The news from center, Sia Warriors Devgar won the toss and they decided to ball first. Over to your commentary box. हॅलो 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 चेक हॅलो चेक. धन्यवाद निशांत पाटील, धन्यवाद प्रितेश. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये मॅच क्रमांक 3 कडे आपण आहोत, ज्या वेळेला अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास विरुद्ध आदिश्री स्पोर्ट्स कारले असा सामना मैदानामध्ये चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये आदिश्री स्पोर्ट्स कारले या संघाने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात केली होती, परंतु ज्या पद्धतीने निशांत यांनी सांगितलं की जी सुरुवात मिळाली मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी ती सुरुवात कंटिन्यू केली नाही किंवा त्या सुरुवातीचा फायदा घेतला नाहीये, त्या मोमेंटमचा फायदा घेतलेला नाहीये आणि त्याचमुळे कमी धावसंख्या म्हणजे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेली धावसंख्या ॲज कम्पेअर टू 5 ओव्हर्समध्ये म्हणजे 5 षटकांमध्ये आलेली धावसंख्या आणि त्यामध्ये जे डिफरन्स आहे ते खूप आपल्याला पाहायला मिळते. मॅचकडे जाऊयात. 54 धावा झालेले आहेत आणि जिंकण्यासाठी 55 धावांचं टार्गेट आहे. पंचांकडून ग्रीन सिग्नल आहे. सेकंड इनिंगच्या सत्राला सुरुवात होत आहे. अमोल आणि अक्षय ही जोडी मैदानामध्ये आहे. मिरज करत गोलंदाजी. मार्कवर पहिलाच बॉल, स्लोवर वन आणि स्लोवर वन यॉर्कर होता. मिड विकेट रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. आता राईट हँडेड बॅटरसाठी हे चेंज होणार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन लॉग ऑफ सर्कलमध्ये आहे. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग आहे. आपण त्यानंतर शॉर्ट फाईंड लेग, शॉर्ट थर्ड मॅन ॲज इट इज आपल्याला पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट आहे, त्यानंतर शॉर्ट कव्हर पॉईंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. जो डीप एक्स्ट्रा कव्हरला जो क्षेत्ररक्षक होता तो वाईडिश लॉंग ऑफला घेतलेला आहे. मिरज करत पुन्हा एकदा यावेळचा चेंडू खेळलाय सरळ बाणासारखा. समालोचन आणि मुख्य मंचाला दिलेली ही मानवंदना. चेंडू सीमारेषा पार आलाय. षटकार. रेषेच्या पार जाऊ का. चांगली सुरुवात करणं फार गरजेचं होतं, कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर धावा आल्या तर हे 55 धावांचं टार्गेट खूप सोपं सरळ आणि सहज आपण पार करू शकतो. आणि याच निश्चयाने फलंदाजी करतोय. यावेळचा ओव्हरपिच पद्धतीचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला आतमध्ये आला आणि तो बाहेर जाताना पाहायला मिळाला. ज्या साईडने बॉल टाकतोय पिचिंग अगदी मिडल आणि लेग स्टंपच्या दिशेला पाहायला मिळाली, आउटसाइड द लेग स्टंप. आणि खरोखरच पंच पुरुषोत्तम भगत यांचा जो डिसिजन होता, तुमच्या या LBWच्या डिसिजन मध्ये इम्पॅक्ट काय आहे, बॉल कुठे पडलाय, विकेटला हिट करतोय का, या तीनही फॉर्मॅट मध्ये पंचांनी थोडंसं लक्ष घातलं आणि नॉट आउटचा इशारा दिलाय. चांगला चेंडू
लेग कटर बॉल, फुल टॉस होता, डीप एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, बॉल चाललाय, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, फुल टॉस बॉल त्याला कन्वर्ट केलाय, मोठ्या फटक्यामध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या वर. सो मच. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. आणि आम्ही धरणे गुरुजींचं वारंवार यासाठी कौतुक करतो की कारण त्यांचं जे स्टॅटिस्टिक आहे की ते त्यांचं लिखाण आहे, त्यांचं मॅन्युअल स्कोरिंगचा जो एक वेगळा स्टँडर्ड आहे तो त्यांनी असाच मेंटेन केलेला आहे. कारण त्यांच्या बरोबर लक्षात असतं की पहिल्या इनिंगमध्ये काय झालेलं आहे, मागील इयरमध्ये काय झालेलं आहे, मागील पर्वामध्ये काय झालेलं आहे, त्या आधीच्या पर्वामध्ये काय झालेलं आहे, हे सर्व त्यांच्या लक्षात असतं. आता पहिल्या सत्रामध्ये काय झालं होतं, पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा 15 आलेले आहेत या सत्राच्या. सो आता विचार करावा लागेल कर्णधार मीरज घरत याला. आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघाचं जो नेतृत्व करतोय, परंतु नेतृत्व करत असताना त्याच्या सुद्धा वाट्याला अडचणी फार आहेत. अडचणी आल्यानंतरच तुम्ही महान बनता, पण त्या अडचणींचा सामना केल्यानंतर यश प्राप्त केलं तरच तुम्ही महान बनता. मग या अडचणींचा सामना करत असताना तुम्ही कशा पद्धतीने तुमचा अप्रोच या ठिकाणी मैदानावर मांडता हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. लेफ्ट हँडर बॅटर आहे, सो फिल्डिंगची व्यूहरचना, पॉवर प्लेच्या अंतिम षटकासाठी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक लावलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आणि सरळ उचललाय. इम्पॅक्ट बॅटवर खूप चांगला आलेला नाहीये बॉलचा आणि हाताला न स्पर्श होता बॉल झालाय जमीन दोस्त. कॅच पकडणं फार महत्वाचं आहे. जसं मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये कॅच सोडणं फार मुश्किल आणि धोकादायक ठरू शकतं. जसं मी म्हणतो की तंबाखू सोडा, दारू सोडा, सिगरेट सोडा, बायको त्रास देत असेल तर तिला सुद्धा सोडा, गर्लफ्रेंड दुसऱ्यासोबत चॅट करत असेल तर तिला सुद्धा सोडा, पण क्रिकेटमध्ये कॅच सोडू नका. सो धावसंख्या झालेली आहे 16 धावा, 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कारण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा होत्या आणि त्यानंतर 1 धाव आलेली आहे. फलंदाज थोडक्यात बचावलेले आहेत. फलंदाज अमोल राणे. अक्षय राऊत यावेळेला स्ट्राईक एंडला आहेत. अक्षय राऊतने मागील ओव्हरमध्ये 2 चौकार 1 षटकाराने त्या षटकाची जबरदस्त या ठिकाणी मांडणी केली होती. परंतु या वेळेला पहा, इनसाइड आउटचा जबरदस्त फटका. उतारतो वो चूड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो ऐसे बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. चौकार. आणि इकडे आवाजही क्रमांक 26 या ठिकाणी फलंदाज अक्षय राऊतच्या पाठमधून आलेला पाहायला मिळते. धावसंख्या झालेली आहे चौकाराच्या मदतीने 20 धावसंख्या. 55 धावांचं टार्गेट आहे आणि हे टार्गेट पार करत असताना एक टार्गेट भूमिका, एक आक्रमक भूमिका फलंदाज अंमलात आणत असताना रोहन घरत याच्या गोलंदाजीवर या ठिकाणी आक्रमकतेने पॉवर प्लेचा वापर करत असताना पाहायला मिळतंय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु आता बचावात्मक गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू टाकण्यावर भर टाकावा लागेल गोलंदाजाला आणि अशा वेळेला आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न फलंदाज अक्षयने केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, त्यामुळे डॉट बॉल से बेहतर सिंगल कभी भी अच्छा होता है असं म्हणत ही 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने 21 धावसंख्येवर धावसंख्या जाते. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप जास्त गतीने धावा येत होत्या आणि ती गती वाढवण्याचा प्रयत्न, ती गती या पर्वामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने कंटिन्यू करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आल्या की जे टार्गेट आहे ते मोठे होतं आणि सहजतेने पार होतं आणि असं आपण क्रिकेटच्या या पटलावर नेहमी पाहतो. पण पाहूयात गोलंदाजाचे इरादे कशा पद्धतीचे आहेत. विकेट तर घ्यावी लागेल, पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल आणि याच प्रयत्नामध्ये भन्नाट वेगाचा हा चेंडू, काटा किर करणारा बॉल. वॉटर बॉल. अँगलने चेंडू बाहेरच्या दिशेला वळला. विकेट किपर मीरज घरतने कोणतीही चुकी केली नाहीये. चांगल्या पद्धतीने कीप केला. आपल्या गोलंदाजाचं मनोधैर्य आणि हौसला अफजाई करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज रोहन. या वेळेला क्लीन बोल्ड. यष्ट्या उद्ध्वस्त लाकूड तोड गोलंदाजी. पहिल्या फलंदाजाची गर्दन आणि मर्डर करत असताना गोलंदाज रोहन घरत मिळवतोय पहिली सफलता. फलंदाज बाद.
साला लागल कहते हैं रॉनी और रॉनी का स्टाईल सबसे अलग. रॉनीने करून दाखवलंय. म्हणजे एक चौकार आल्यानंतर रोहन घरत उर्फ रॉनी याने हा जो दांडा उद्ध्वस्त केलेला आहे, लाकूड तोड यष्ट्यांना जमीन दोस्त केलेले आहे, झोपवलेला आहे अक्षरशः. आणि फलंदाज अमोल राणे यावेळेला मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहेत. विशाल या वेळेला मैदानामध्ये आलेले आहेत. लेफ्ट हँडर बॅटर आहे, सो फिल्डिंगची व्यूहरचना चेंज केली जाईल. डीप मध्ये एक फिल्डर ऍड केला जातोय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. डीप मधून एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला हलवला जातोय. 38 सर्कल मध्ये तशाच पद्धतीची फिल्डिंगची रचना आहे. रॉनी पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, दिशाहीन क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला तैनात आहेत. इथे तू माय झाले. आहा, अंडरस्टँडिंग मध्ये भरपूर कमी. हाऊ यू टर्न अँड हाऊ यू रन. सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या एका पुस्तकामध्ये त्यांनी ही लाईन जरूर लिहिलेली आहेत. हाऊ यू टर्न अँड हाऊ यू रन. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने वळताय त्यापेक्षा महत्व तुम्ही कशा पद्धतीने धावताय आणि धाव कशा पद्धतीने घेताय आणि एका धावेचं कन्व्हर्जन 2 धाव्यांमध्ये कशा पद्धतीने करताय. चला, 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावसंख्या एका विकेटच्या पतनानंतर आपण पाहतोय. अक्षरशः 8 मिनिटांचा खेळ पूर्ण झालेला आहे. पण 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं समाप्त होतील का धरणे सर? तर हे मी प्रिडिक्शन करणार नाही. कारण मैदानामध्ये काय घडेल, गोलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने या मॅचवर वर्चस्व निर्माण करेल आणि त्यामध्ये जो टाइमपास होईल तो मात्र इथे वेळ थांबणार नाहीये. वेळ कोणासाठीच थांबत नाहीये. आणि अशा वेळेला आता इक्वेशन आहे 18 बॉलमध्ये 34 धावा. मॅच बनलेली आहे धरणे सर. कारण सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आता 55 धावा वाचवायच्या होत्या. त्याच पद्धतीने आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये रॉनीने एक चौकार खर्च करत असताना 6 धावा खर्च केल्यात. व्हॉट अ वंडरफुल बॉलिंग बाय रॉनी. रोहन घरतच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहे. आता गोलंदाजी मार्कवर आलेला गोलंदाज शंतनू राणे. शंतनू राणे कशा पद्धतीने पॉवर प्लेच्या या षटकांचा अंत झाल्यानंतर गोलंदाजी मार्कवर आपली गोलंदाजी सजवताना पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक लावला जातोय. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सजवला जातोय आणि या सजावटीमध्ये शंतनू राणे ओव्हर क्रमांक 3 मध्ये राईट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने. व्हॉट अ वंडरफुल बॉल. आणि याच पद्धतीचं एक चित्र आपण जर पाहिलं, ही बचावात्मक गोलंदाजी म्हणजे फलंदाजाच्या रेंज पासून, त्याच्या शरीरापासून दूर ठेवणं आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण त्याला अवे फ्रॉम द बॉडी म्हणतो आणि आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनला पकडून गोलंदाजी करण्याची ही रणनीती साफ साफ पाहायला मिळते. क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजी. अनएक्सपेक्टेड बाउन्स आणि त्यावर मिळालेलं चेंडूमध्ये वळण आणि या वळणामुळे फलंदाजाच्या डोक्यामध्ये विचारांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आता मागील 5 चेंडूंमध्ये 1 विकेट आलेली आहे आणि एकही धाव आलेली नाहीये. नागेश्वर आवाज संघ दबाव, दडपण आणि प्रेशराइज सिच्युएशन मध्ये खेळतोय. सेट बॅटर आहे. सेट बॅटरला थोडासा विचार करावा लागेल. फुल टॉस बॉल मिळाले संधी. त्या संधीचा पूर्णपणे फायदा उचललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पार आलाय. धार धार चौकार. ओळखली आणि थूर 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 बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार.
शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल अगदी लपेटला, चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या क्षेत्ररक्षकाच्या हातातून बॉल बाउंड्री लाईनच्या पार, षटकार. म्हणतो ना की आपल्या परवानगी शिवाय आपल्याला कोणीही हरवू शकत नाही, आणि हे जेव्हा आपण मनावर करतो ना त्यावेळेला आपण मेहनत सुद्धा तशाच पद्धतीने करतो आणि यश सुद्धा मिळवतो. चित्र मैदानामध्ये तेच आहे. फलंदाज अक्षय राऊतने काय फलंदाजी केलेली आहे, व्हॉट अ बॅटिंग. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल, फलंदाजाला विचार करावे लागलेत, खूप जास्त बाहेर शफल झालेत. मग तुम्हाला माहित आहे चेंडू बाहेरच्या दिशेला चाललाय, मग तुम्ही स्वतःहून आउटसाइड द ऑफ स्टंप का गेलात, हा मोठा प्रश्न आहे. सो न्यू रूल ऑफ व्हाईट बॉल थोड्या अंशी तुम्ही समजून घ्या की एक्झॅक्टली आपल्याला उभं कुठे राहायचं आहे, शफल किती व्हायचं आहे, किती आपण शफल होतो बॅटिंग करत असताना बॅटिंग ट्रान्समध्ये, हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. यावेळचा स्लोवर ऑन बॉल, विकेट कीपर मीरज घरत चेंडूच्या खाली, मच निडेड मोस्ट व्हॅल्युएबल विकेट ऑफ द मॅच. अक्षय राऊत इज गॉन, बिग 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 अपसेट फॉर हिम. फलंदाज बाद. धरणे सर, पहिल्या 2 बॉलवर कोणतीही धाव आली नव्हती, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर गोलंदाज शंतनू राणे थोडासा अंडर प्रेशर पाहायला मिळाला. मग मी नेहमी म्हणतो की असेल नसेल तुझं कोणी, फक्त तू स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेव. बदलतील तुझे हेही वाईट दिवस, फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव. आत्मविश्वास, आत्मविश्वासाने केलेली ही आत्मविश्वास भरी गोलंदाजी फलंदाजी करणाऱ्या संघाच्या अडचणींमध्ये अजूनच वाढ करून दिलेली आहे. कारण सेट बॅटर अक्षय राऊत खूप चांगल्या पद्धतीने या मॅचला होल्ड करत होता, आपल्या कब्जामध्ये करत होता, त्या मॅचवर कब्जा करत होता. पण गोलंदाजाचे इरादे काहीतरी वेगळे होते आणि आपल्या इराद्यांमध्ये वेगळ्या रणनीतीचा अवलंब केला, त्या रणनीतीचा वापर केला आणि ती रणनीती जेव्हा प्रतिस्पर्धी संघाला समजलेली नसताना त्यांच्यावर तुम्ही मात करताय, हे फार महत्वाचं आहे. सेकंड इनिंगच्या खेळामध्ये क्रिकेटच्या पटलावर अशाच पद्धतीच्या खेळाची अपेक्षा होती मीरज घरतला. आता स्वतः संघनायक एक महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी आलेला आहे, जिथे 12 चेंडूंमध्ये 24 या धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 balls remaining, 24 runs need to win for team नागेश्वर आवास. लेफ्ट हँडर बॅटर विशाल भगत स्ट्राइक एंडला आहे, नॉन स्ट्राइक एंडला ओमकार राणे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मीरज घरत पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मीरज घरत स्लॉग ओव्हर मध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी आलाय. हो, वंडरफुल बॉल, पिचिंग आउटसाइड द ऑफ किंवा ऑफ स्टंपला पिच झालेला बॉल, काटा बदलणारा होता आणि हा आउट स्विंगर बॉल. फलंदाज विशाल भगत याच्या मनामध्ये बरेचसे अनेक विचार टाकतोय, हे फार महत्वाचं आहे. 11 मध्ये 24 ची आवश्यकता आहे. फिल्डिंगची ही केलेली रचना फार वेगळी असणार आहे. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट पॉइंट आहे, गलीमध्ये एक्स्ट्रा प्लेअर ऍड केला जातोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अगदी विकेट किपरच्या मागे ठेवला जातोय, पाहूयात. हो, वंडरफुल बॉल अलॉंग द कार्पेट. चेंडू घरंगळत लोटांगण घालत चाललाय, घालिंग लोटांगण वंदीन चरण असं म्हणत चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. पण मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. मोठे फटके कधी येणार? पहिल्या मॅच मध्ये पार्थ घरतची एक बेधुंद फलंदाजी आपण, पार्थ नाईकची बेधुंद फलंदाजी आपण पाहिली आणि त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपण तशाच पद्धतीचा खेळ पाहायला मिळालेला आहे. ही विकेट फलंदाजांसाठी उपयुक्त आहे, परंतु गोलंदाजांनी चांगल्या टप्प्यावर बॉल टाकला तर गोलंदाज सुद्धा या विकेटवर, या मैदानावर यशस्वी होऊ शकतात. आणि मीरज घरत तेच करत असताना राईट हँड राऊंड विकेटने एका अँगलने आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकण्यासाठी सज्ज. लेग कटर बॉल, आडवा बाटने मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावेमध्ये कधी होतं? पहिली धाव तुम्ही वेगाने घेता आणि फिल्डरवर प्रेशर टाकला बॉल पकडण्यासाठी.
जेव्हा कुठेतरी चुकी झाली तर तुम्हाला संधी मिळू शकते, परंतु पहिली धाव तुम्ही फास्ट घेतली नाहीये, तो दबाव तुमच्यावर आहे, त्या दडपणाखाली तुम्ही खेळत आहात आणि खेळणं नुसतं खेळणं नाहीये, मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. आता झालेले आहेत धावा 33 आणि 9 मध्ये 22ची आवश्यकता. 9 बॉल रिमेनिंग, 22 रन्स नीड टू विन. आणि महत्वाच्या ओव्हरमध्ये मिरज घरतने ॲज अ कॅप्टन म्हणून मॅचवर चांगल्या पद्धतीने होल्ड केलेला आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल बॅटच्या किनाऱ्याला लागलाय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. टेन्शन टेन्शन टेन्शन, देणे का नाही लेने का नाही, एकाने घेतलंय दुसऱ्याने दिलंय आणि फलंदाज चाललाय मैदानाच्या बाहेर. बाद. आद्य सप्लार्स मातोळी संघाकडून जबरदस्त क्रिकेट खेळलेला आहे. या सीझन मध्ये खूप चांगल्या पद्धतीने लीग स्पर्धेमध्ये त्याचा परफॉर्मन्स आपण पाहिलेला आहे, परंतु शत्रक्य माळी समाज प्रीमियर लीग मध्ये सीझन 3 मध्ये त्याचा परफॉर्मन्स अति उच्च दर्जाचा जर करायचा असेल ना तर फटके मैदानाच्या बाहेर ठोकावे लागतील. मिरज घरत त्याच्या विरोधामध्ये 8 मध्ये 22ची आवश्यकता, 2 हात समांतर आणि यात गरमीमध्ये पंचांना इथे कवायत करण्यासाठी भाग पडलेला आहे गोलंदाज मिरज घरत याने. कदाचित बॅटिंग ऑर्डर थोडीशी चेंज केली असती तर फार बरं झालं असतं, कारण ज्या पद्धतीचा रिक्वायर रन रेट होता, गौरव काठे थोडंसं लवकर येणं गरजेचं होतं, कारण ओपन क्रिकेट किंवा आद्य सप्लायर मातोळी संघ बऱ्याचशा ओपन टुर्नामेंट खेळत असतो आणि त्या संघामधून खेळण्याचा याच्याकडे अनुभव आहे. गौरव काठे त्याचा फायदा घेईल का? आहा, हा सुद्धा दिशाहीन बॉल. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. धावा झालेल्या आहेत त्या 35 धावा. चला, इक्वेशन चेंज झालेला आहे. 8 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. 8 बॉल्स रिमेनिंग, 20 रन्स नीड टू विन. आता थोडंसं विचार करावा लागेल. येणाऱ्या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका मॅच आवाक्यामध्ये येऊ शकते. तो विचार फार महत्वाचा आहे आणि या विचारावर चालत असताना बॅक टू द बॉलर खेळलाय. 2 धावा घेण्याची सुवर्ण संधी गौरव काटे आणि त्याच्या समवेतचा जो फलंदाज आहे त्याच्याकडे होती, त्याने पूर्ण केल्यात. धावसंख्या झालेल्या आहेत त्या 37 धावा. 7 मध्ये 18ची आवश्यकता. 1 बिग स्ट्रोक नीड फॉर नागेश प्रवास. व्हॉट विल बी हॅपन ऑन दिस बॉल? या चेंडूवर मोठा फटका येणं आला किंवा नाही आला तर काय घडणार? जर तरच्या पटलावर चालत असताना ज्या तरच्या जाळ्यामध्ये किंवा त्या विळख्यामध्ये आपण अडकतो ना, आणि अडकल्यानंतर क्रिकेटचा मनमुराद आनंद सुद्धा घेतोय, हे फार महत्वाचं आहे. आणि अशा वेळेला सरळ उचललाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या हातातून चाललाय. नाही चाललाय, मैदानामध्येच थांबलाय. सर, एकदा आम्हाला सांगा की डिसिजन काय आहे? ओके, रन 1 घेतलेली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने हे जे एफर्ट लावलेले आहेत ना आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 4 धावा, 5 धावा की 6 धावा वाचवल्यात ना, या वाचवलेल्या धावा शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडू पर्यंत फार इम्पॉर्टंट असणार आहेत. आता खेळाची 19 मिनिटं पूर्ण झालेली आहेत. 19.10 सेकंद पूर्ण झालेली आहेत. शेवटच्या ओव्हरचा पहिला बॉल 20 मिनिटं पूर्ण होण्याच्या आधी जर टाकला गेला नाही तर मात्र एक एक्स्ट्रा प्लेअर 38 सर्कल मध्ये घेतला जाईल. 6 मध्ये 17ची आवश्यकता. 6 बॉल रिमेनिंग, 17 रन्स नीड टू विन. पण या वेळेला जमेची बाजू काय? मोठे फटके मारणारा गौरव काठे स्ट्राइक एंडला असणार आहे, कारण त्यानेच तो फटका मारला होता. सिंगल आली होती. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं. पण पाहूयात, एकंदरीत
गोलंदाजी करणारा आदिश्री स्पोर्ट्स कारले संघ या मॅचवर कशा पद्धतीने पकड बनवतोय. मिरज घरतने तर आपलं काम चोख केलेलं आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये वन मॅन शो खेळ खूप कमी वेळा पाहायला मिळतो. 11 खेळाडूंच्या साथीने आणि मदतीने आणि त्यांच्या प्रयत्नांच्या जोरावर खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. शात्रक्य माळी समाज प्रीमियर लीग सीझन 3च्या या मंचावर आपण आहोत आणि या मंचावर डे नाईट फॉर्मॅटमध्ये ह्या क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी काही खेळाडू आलेले आहेत, काही प्रेक्षक आलेले आहेत, काही मान्यवर आलेले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सर 20 मिनिट्स पूर्ण झालेले आहेत, सो तुम्ही एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कल मध्ये घेऊ शकता. ओहो, आता एक एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कल मध्ये घेतला जातोय. लॉंग ऑफला वाईड क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक दिसतोय आणि मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 6 मध्ये 17 कोण जिंकणार हा मॅच क्रमांक 3चा थरार हे खरखरच गुलदस्त्यात आहे. परंतु अडवलेला शेवटच्या मागील चेंडूवर जो मोठा स्ट्रोक, त्यामुळेच मॅचवर थोडी रंगतता निर्माण झालेली आहे. परंतु पाहूया, गाईडलाईनच्या बाहेरून खूप बॉल गेलेला आहे, त्यामुळे पंचांनी वाईड बॉलचा इशारा जरूर दिलेला आहे. 6 मध्ये 16, 6 बॉल रिमेनिंग, 16 रन्स नीड टू विन. परंतु आयोजकांनी अशी सुद्धा सूचना केलेली आहे की मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हरच. मॅच टाय सुपर ओव्हर, सो 15 तरी बनवाव्या लागतील आणि या मॅच मध्ये राहावं लागेल. या वेळेला सरळ खेळलाय, लो फुलटॉस बॉल, लॉंगनला क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या हातातून बॉल सुटलाय. अशा वेळेला ही चुकी खूप महागात पडू शकते. बाउंड्री गलती करो, गलतियां करो, पर ऐसी गलती आप इस मौके पे मत करो. आपको इस मैच के बाहर भी जाना पड़ेगा. मनीष ने केले चुकी, चौकार आलाय, धाव संख्या झालेली आहे 43. 5-12ची आवश्यकता असताना आडव्या बॅटने खेळला क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय. चुकी सुधारण्याची संधी होती. गौरव काटे इज गॉन बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. 4 मध्ये 12ची आवश्यकता आहे. 4 मध्ये 2 मारायचे आहेत आणि गोलंदाजाला 2 चेंडू वाचवायचे आहेत, मारायचे आहेत. आणि या युद्धनीतीमध्ये कोणाची रणनीती चांगली असेल, या रणनीती फार महत्वाच्या असतात. क्रिकेटच्या पटलावर तुम्ही कशा पद्धतीने स्वतः या मॅच साठी प्रिपरेशन करतात, कारण मी नेहमी म्हणतो क्रिकेट इज ऑल अबाउट प्रिपरेशन. तुमचे प्रिपरेशन फार चांगले असतील तर मात्र मॅचवर तुम्ही पकड बनू शकता. न्यू बॅटर आलेले आहेत, त्यांचं नाव आम्हाला कळत नाहीये. गोलंदाज सज्ज होतोय. 4 मध्ये 12. आहा, आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. विकेट किपरने चेंडू फेकला होता गोलंदाजाकडे, त्याला गॅदर करता आलेला नाहीये. 22 स्वरूपाची ही एक धाव स्कोर कार्ड मध्ये जमा झालेली आहे. आता 3 मध्ये 11ची आवश्यकता. 3 बॉल्स रिमेनिंग, 11 रन्स नीड टू विन. आता पाहूयात एकंदरीत काय घडते. ही मॅच जिंकायची असेल तर 2 मोठे फटके, 1 चौकार, 1 षटकार किंवा 2 षटकार मारावेच लागतील,
तरच आणि तरच ही मॅच तुम्ही जिंकू शकता. जिंकण्यासाठी आलात तर लढावं लागेल, लढण्यासाठी आलात तर मेहनत करावी लागेल, मेहनत करण्यासाठी तुम्ही जर आलात तर तुम्हाला घाम गाळावा लागेल, आणि घाम गाळण्यासाठी आलात तर तुम्हाला तुमची स्ट्रॅटजी क्लिअर ठेवावी लागेल, आणि त्या स्ट्रॅटजीचा वापर करत असताना त्या स्ट्रॅटजीला यशस्वी सुद्धा करावं लागेल. आणि याच तत्वावर चालत असताना दोनही संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू महत्त्वाचे प्रयत्न करत असताना 3-12 3-11 आणि अशा वेळेला आडव्या बॅटने खेळलाय, गॅप मध्ये गेलाय, धन 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 करा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पार, चौकार. थैंक यू. ये मैच हम नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे बॉल अगर इस मैच का साथ नहीं छोड़ेंगे. 2 बॉल और 7 रनों की जरूरत. 2 balls remaining, 7 runs need to win. 2 चेंडू बाकी, 7 धावसंख्येची आवश्यकता. फलंदाजाने आल्या आल्या मोठा स्ट्रोक खेळलाय ओमकारने. आहा, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा, गाईडलाईनच्या खूप बाहेरून बॉल. ही घाणेरडी गोलंदाजी अंगलठी आले. 2 मध्ये 6 ची आवश्यकता. वाचवावे लागतील 2 पैकी 2ही चांगले टाकावे लागतील, तरच गोलंदाजी करणारा संघ कार्ले संघ या मॅच मध्ये येऊ शकतो. पाहूयात. आहा, चांगल्या पद्धतीने खेळलाय, कव्हर ड्राईव्ह, फ्रंट फूट वर आलेत. ओहो, व्हॉट अ शॉट. दिस इज बाउंड्री लाईनच्या वर, चौकार. हो, इथे कोणाला माहित नाही कोण ऑनलाईन बोलवतोय, कोण ऑफलाईन जायला सांगतोय, कोण भेट घेण्यासाठी बोलवतोय, कोण मॅच पाहण्यासाठी बोलवतोय, परंतु चौकार या मोक्यावर येईल असं कोणाला वाटलं नव्हतं. काय जबरदस्त फटका सजवलाय. 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता, परंतु धरणे सर मी अजूनही म्हणेन मॅच समान आहे. 50-50% मुकाबला. मॅचचं हे जर प्रेडिक्शन आपण पाहिलं तर अजूनही या मॅच मधून तुम्हाला विजय मिळू शकतो. 1 धाव घेतली तर मॅच टाय, 2 धावा वाचवल्या, डॉट बॉल जर टाकलात तर मॅच जिंकू शकता, आणि 2 धावा मारल्यात तरी सुद्धा तुम्ही मॅच जिंकू शकता. बऱ्याच गोष्टींना आता इथे उधाण आलेलं आहे. उधाण समुद्राला सुद्धा आलेलं आहे. हवेमध्ये थोड्या अंशी गारवा निर्माण झालेला आहे. गरमीचं वातावरण सध्या हवामान खात्याने असं सांगितलंय की कोकण किनारपट्टीला बऱ्याच अंशी हा जो गरमीचा एक गरमी खूप वाढू शकते कोकण किनारपट्टीला. मैदानामध्ये सुद्धा तशाच पद्धतीची गरमी निर्माण झालेली आहे. 1 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता. मीरज घरत याची स्ट्रॅटजी. नागेश्वर आवाज संघाच्या विरोधामध्ये अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ या मॅचवर आपला होल्ड कायम ठेवेल का? ही मॅच सरड्यासारखी रंग बदलताना पाहायला मिळालेली आहे. 1 मध्ये 2. ओहो, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलाय, मॅच फिनिश. आदिश्री स्पोर्ट्स कार्ले संघ या मॅचला जिंकतोय, कब्जा करतोय आणि या स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त करतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स आदिश्री स्पोर्ट्स कार्ले. वेल डन नागेश्वर आवास. व्हॉट यू डीजे मास्टर.